नमस्कार. आजपासून आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या आपल्या 5th सेमच्या एका टॉपिकची रिव्हिजन सुरुवात करणार आहे. मला एकदा तुमच्याकडनं रिप्लाय अपेक्षित आहे की असं चॅप्टर आपल्याला आहे का? येस ऑर नो. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन नावाचं चॅप्टर आपल्याला आहे का? येस आहे. बरोबर. या चॅप्टरचा जर आपण विचार केला तर या चॅप्टरमध्ये प्रिपरेशन मध्ये काय काय येतं, तर या चॅप्टर मध्ये प्रिपरेशन्स मध्ये फक्त आहे जर्नल. पण सध्याचा जो पेपर पॅटर्न विचारात घेतलाय म्हणजे कोविड सिच्युएशन मधला, तर त्याच्यात एमसीक्यू पॅटर्न हा सध्या तुम्हाला मोड प्रिस्क्राईब केलेला आहे आणि एमसीक्यू पॅटर्नचा मोड प्रिस्क्राईब केला गेला असल्यामुळे आपल्याला या चॅप्टर वरती जर्नल बनवण्याची तर काहीच गरज नाहीये. बरोबर. पण मग या चॅप्टर मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर आपण जे जर्नल एंट्री ज्या करतो ना, त्या जर्नल एंट्री मधला थोडा टॉपिक हा विचारला जाऊ शकतो आपल्याला. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला एक रिव्हिजनची तर गरज आहे. मग काय गरज आहे आधी आपण ते पाहूया. मला वाटतं इंटरनल रिकन्स्ट्रक्शन का करतात, तर त्याचं बेसिक रिझन आहे की टू राईट ऑफ, किंवा नुसतं म्हणूया राईट ऑफ लॉसेस ऑफ द कंपनी. कंपनीला आजपर्यंत जे काही लॉसेस झालेले आहेत ते लॉसेस हे राईट ऑफ करण्यासाठी म्हणून आपल्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे करावं लागतं. राईट ऑफ द लॉसेस म्हणजे काय की एखाद्या कंपनीमध्ये खूप सारा लॉस झालेला असतो. मग एवढा मोठा लॉस त्या कंपनीला परवडत नसतो, त्यांचं बॅलन्स शीट हे वीक झालेलं असतं. म्हणून ती कंपनी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करते आणि आजपर्यंत झालेला लॉस हा रिकव्हर करते, राईट ऑफ करते, काढून टाकते. सॉरी, रिकव्हर नाही करत, काढून टाकते. अजून कारण काय काय त्याची, अजून काय काय कारण असू शकतील, तर त्याचं आणखीन एक कारण असतं ते म्हणजे टू शो ट्रू अँड फेअर पोझिशन ऑफ द कंपनी. कधी कधी काय झालेलं असतं, कधी कधी काय होतं की कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे ते अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड झालेलं असतं. अंडर व्हॅल्यूड असतं किंवा ओव्हर व्हॅल्यूड असतं. म्हणजे काय की से अबाउट एखाद्या मशिनरीची बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीट मधली किंमत ही आहे 1000 रुपीज, बट म्हणजे बॅलन्स शीट मध्ये त्याची किंमत 1000 रुपये, मात्र त्याची मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे. मार्केट व्हॅल्यू त्याची फक्त 200 रुपये. किंवा उलट पण होतं कधी कधी, आपण एखादी ऍसेट कन्सिडर करतो 500 रुपयाला, पण मार्केट व्हॅल्यू त्याची 5000 झालेली असते. त्याच्यामुळे आपल्याकडे ऍक्च्युअल किती रुपयाचे ऍसेट आहेत त्याची ट्रू अँड फेअर व्हॅल्यू ही आपल्याला समजत असते. म्हणून सुद्धा कधी कधी कंपन्यांना इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे करावं लागत असतं. बरोबर. अशा अनेक कारणांसाठी, किंवा आणखीन एक वेगळं कारण जर सांगायचं झालं तर मला वाटतं मी आणखीन एक कारण असं सांगू शकेल, टू राईट ऑफ इनटँजिबल ऍसेट. टू राईट ऑफ इनटँजिबल ऍसेट्स. ज्या काही इनटँजिबल ऍसेट आहेत त्या इनटँजिबल ऍसेट राईट ऑफ करण्यासाठी म्हणून सुद्धा कंपनीला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे करावं लागत असतं. अशा बऱ्याच कारणांसाठी कंपनी इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे करत असते. बरोबर. बरं, मग आता हे जे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आहे हे करतात म्हणजे नेमकं काय करतात? इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करतात म्हणजे काय करतात, तर ऍसेट रिड्यूस करतात. कशातून रिड्यूस करतात? बाय रिड्यूसिंग claim of the liabilities. By reducing claim of the liabilities म्हणजे लायबिलिटीजचा क्लेम कमी करून ऍसेट रिड्यूस केल्या जातात. म्हणजे हा कसा काय? समजा मी तुमच्या समोर एक बॅलन्स शीट दाखवतो. ही लायबिलिटीज अमाऊंट, त्याच्यानंतर ऍसेट्स आणि अमाऊंट. बरोबर. बऱ्याच साऱ्या या बॅलन्स शीट मध्ये इकडे आहेत समजा शेअर कॅपिटल हे आहे समजा 1000 रुपये. त्याच्यानंतर इकडे आहे प्लांट अँड मशिनरी, ही आहे 1200 रुपये. त्याच्यानंतर इकडे आहे क्रेडिटर्स, ते आहेत 200 रुपये. अशा पद्धतीने 1200 रुपयाला हे बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. बरोबर. आता ही जी प्लांट अँड मशिनरी आहे ही आहे ओव्हर व्हॅल्यू.
ही काय आहे? ही आहे ओव्हर व्हॅल्यू. मला तुम्ही सांगू शकाल का, जर ही ओव्हर व्हॅल्यू झालेली असेल तर त्याची प्राइस अजून वाढवायची का कमी करायची? जी प्लांट अँड मशिनरी आहे ती ओव्हर व्हॅल्यू आहे. मला जर ती ट्रू अँड फेअर पोझिशनला आणायची असेल तर मला त्याची व्हॅल्यू वाढवावी लागेल का कमी करावी लागेल? काही सांगू शकाल का मला तुम्ही? प्लांट अँड मशिनरी ओव्हर व्हॅल्यू आहे. ओव्हर व्हॅल्यू आहे म्हणजे त्याची किंमत जास्त आहे. मग त्याची जर किंमत जास्त आहे तर ती अजून जास्त करायची का कमी करायची? एनी आयडिया? वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ओव्हर व्हॅल्यूचा अर्थ होतो किंमत जास्त आहे. जर त्याची किंमत जास्त आहे तर काय करायचं? व्हॅल्यू अजून वाढवायची का कमी करायची? मी तुमचे रिप्लाय कमी करायची. करेक्ट. मग जर समजा आपण प्लांट अँड मशिनरीची किंमत कमी केली, से अबाउट आपण प्लांट अँड मशिनरीची किंमत कमी केली 100 ने. याची प्राइस आपण कितीने कमी केली? 100 ने. म्हणजे ती किती होणार? 1100. करेक्ट. मग ही पण झाली 1100. पण मग बॅलन्स शीट टॅली होईल का? नाही होणार. तुमची जर ऍसेट साइड कमी झाली तर लायबिलिटी साइड पण कमी करावी लागेल. म्हणून क्रेडिटरचा क्लेम कमी करतात म्हणजे ऑटोमॅटिक बॅलन्स शीट टॅली होता 1100. कन्सेप्ट कळली का? जर आपण ऍसेट साइड कमी केली, आपण ऍसेट राईट ऑफ केल्या, ऍसेट रिड्यूस केल्या, तर ऍसेट साइड कमी होईल पण बॅलन्स शीट तर टॅली पाहिजे ना आपलं. मग बॅलन्स शीट टॅली करण्यासाठी किंवा आपल्याला तो बॅलन्स मॅच करण्यासाठी म्हणून लायबिलिटीजचा क्लेम कमी केला जातो. हे लक्षात ठेवा. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्झाम जर सांगायचं झालं, विथ रिस्पेक्ट टू एक्झाम फक्त, मग जर तुम्ही तुमचा ऍसेट साइड कमी करताय तर ऑटोमॅटिकली तुमची लायबिलिटी साइड पण कमी होईल. लक्षात येतोय का मुद्दा? ऍसेट साइड जर कमी झाली तर ऑटोमॅटिकली लायबिलिटी साइड पण कमी होणार आहे. आणि म्हणून बऱ्याच साऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये आपण आपल्या लायबिलिटीज या कमी करत असतो. बरोबर. जर समजा आपण आणखीन जर डीप मध्ये जाऊन विचार करायचा ठरवलं तर काय भानगड असते? तर कंपनी क्रिएट्स फंड बाय रिड्यूसिंग claim of the liabilities to write off losses and intangible assets. येतंय का लक्षात? थोडक्यात कंपनी काय करते म्हणजे थेरॉटिकल भाषेत सांगायचं तर थेरॉटिकल भाषेत जर सांगायचं झालं तर कंपनी काय करते? लायबिलिटीजचा क्लेम कमी करते. आणि लायबिलिटीजचा क्लेम कमी करून जो फंड क्रिएट होतो त्या फंड मधून लॉसेस राईट ऑफ करते आणि इंटेंजिबल पण ऍसेट राईट ऑफ करत असते. मग हा जो फंड आहे ना, हा जो फंड आहे याच फंडला आपण काय म्हणतो? हा जो फंड आहे याच फंडला आपण काय म्हणतो? तर याच फंडला आपण म्हणत असतो कॅपिटल रिडक्शन अकाउंटला आपण हा टाकतो. अँड इट इज transferred or maintained into हा कशात ट्रान्सफर करतात? तर हा ट्रान्सफर करतात कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये. आठवतं का? म्हणजे हा जो काही आपण फंड क्रिएट केलेला असतो हा फंड कशामध्ये ट्रान्सफर केला जातो? हा ट्रान्सफर केला जातो कॅपिटल रिडक्शन अकाउंट नावामध्ये हा ट्रान्सफर केला जातो. लक्षात येतोय का मुद्दा? मी काय सांगितलं आता की काय होतं की लायबिलिटीजचा क्लेम कमी केला जातो. बरोबर. लायबिलिटीजचा क्लेम हा कमी केला जातो. लायबिलिटीजचा क्लेम कमी करून जी काही अमाऊंट आपल्याला आपल्याकडे जमा होते त्याच्यामधून आपण आपल्या ऍसेट राईट ऑफ करत असतो. पण मग तो जो क्लेम जो आपल्याकडे जमा होतो, जो आपल्याकडे पैसा जमा होतो तो कुठल्या अकाउंट मध्ये डिपॉझिट केला जातो? तर तो डिपॉझिट केला जातो कॅपिटल रिडक्शन अकाउंट मध्ये आणि तिथून आपण तो वापरत असतो. परंतु आता रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपल्याला या थेअरी मध्ये अजिबात घुसायचं नाही. कारण आपल्याला पेपर मध्ये आता एमसीक्यू पॅटर्न मध्येच पेपर असणार आहेत. बरोबर ना? त्याच्यामुळे या भानगडीत आपल्याला अजिबात जायचं नाहीये. आपल्याला स्वीट अँड सिम्पल मध्ये जायचं. इथे मी जो मुद्दा सांगणार आहे हा एवढा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवलात ना तरी पुरेसा आहे. हे लक्षात ठेवा. आता जे सांगतोय तेवढा मुद्दा जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. काय काय? तर इकडे आहेत समजा पर्टिक्युलर्स, नंतर
पुढे येतो इफेक्ट ऑन कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बरं, मग आता काय काय तर समजा ऍसेट. मग आपण असं लर्न केलंय किंवा लक्षात ठेवा, जर ऍसेट इन्क्रीज झाली, ऍसेट काय झाली, ऍसेट झाली इन्क्रीज किंवा ऍप्रिसिएट झाली. बरोबर, ऍसेट इन्क्रीज झाली किंवा ऍप्रिसिएट झाली किंवा ती अंडर व्हॅल्यूड असली किंवा अंडर व्हॅल्यूड असली, तर अशा केसमध्ये आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला काय देत असतो, क्रेडिट. हे लक्षात ठेवा. का बरं क्रेडिट देत असतो, कारण हा आपला काय झालेला असतो, प्रॉफिट झालेला असतो. अशा केसमध्ये आपण कॅपिटल रिडक्शनला देणार क्रेडिट. म्हणजे डायरेक्ट तुम्ही हे लक्षात घ्याल, जर समजा एखाद्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असेल की लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएटेड बाय 10%, प्लांट अँड मशिनरी अंडर व्हॅल्यूड बाय 10%, तर डायरेक्टली लक्षात ठेवाल कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट देऊन टाकायचं आहे, कारण अशा केसमध्ये आपल्याला तिथे काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. जर समजा ऍसेट डेप्रिसिएट झाली, जर ऍसेट डेप्रिसिएट झाली किंवा रिड्यूस झाली, बरोबर, ऍसेट डेप्रिसिएट झाली किंवा रिड्यूस झाली किंवा डिक्रीज झाली, तर अशा केसमध्ये आपल्याला कॅपिटल रिडक्शनला द्यायचंय डेबिट, कारण आपला काय होत असतो, लॉस होत असतो. येत आहे का लक्षात, आठवत आहे का, हे असं आपण लर्न केल्यासारखं आठवत आहे का, हे असं आपण लर्न केल्यासारखं आठवत आहे का की ऍसेट इन्क्रीज झाली किंवा ऍप्रिसिएट झाली तर आपल्याला प्रॉफिट होत असतो, म्हणून आपल्याला द्यायचं एक क्रेडिट. आणि जर समजा आपण डेप्रिसिएट केली किंवा रिड्यूस केली किंवा डिक्रीज केली तर आपला लॉस होत असतो, म्हणून आपण कॅपिटल रिडक्शनला देणारे डेबिट. येस, दया गोंधळे आठवत आहे का, दया वेटिंग फॉर युअर रिप्लाय. बरं, आता असाच एक पॉइंट आहे लायबिलिटीच्या बाबतीमध्ये, असाच एक पॉइंट आहे लायबिलिटीच्या बाबतीमध्ये. लायबिलिटी काय पॉइंट, जर एखादी लायबिलिटी इन्क्रीज झाली, बरोबर, एखादी, इथे आणखीन एक शब्द ऍड करतो, इथे एक शब्द ऍड करावा लागेल, ओव्हर व्हॅल्यूड. ओव्हर व्हॅल्यूड, तर मग लॉस होणार आहे. जर एखादी ऍसेट इन्क्रीज झाली, बरोबर, एखादी लायबिलिटी इन्क्रीज झाली किंवा एखादी लायबिलिटी चुकून अंडर व्हॅल्यूड दिली आहे किंवा एखादी न्यू लायबिलिटी क्रिएट झाली, तर अशा केसमध्ये आपल्याला लॉस होत असतो, आपण याला डेबिट देणार. बरोबर, आणि जर एखादी लायबिलिटी डिक्रीज झाली, एखादी लायबिलिटी डिक्रीज झाली किंवा रिड्यूस झाली तर अशा केसमध्ये प्रॉफिट होत असतो, आपण त्याला क्रेडिट देणार. हे लक्षात राहू द्या, अशा केसमध्ये आपण त्याला काय देत असतो, क्रेडिट. एनी डाऊट, एनी डाऊट. जर एखादी ऍसेट इन्क्रीज झाली, ऍप्रिसिएट झाली तर आपण त्याला क्रेडिट देणार, कारण प्रॉफिट होतो. एखादी ऍसेट डेप्रिसिएट झाली, रिड्यूस झाली किंवा डिक्रीज झाली तर आपला लॉस होत असतो, म्हणून आपण त्याला डेबिट देणार. लायबिलिटीला उलट आहे, लायबिलिटी इन्क्रीज झाली तर डेबिट आणि लायबिलिटी डिक्रीज झाली तर क्रेडिट. परफेक्टली क्लिअर, ओके, येस, बरोबर आहे ना, का चुकलंय काही, पिंपळे बरोबर आहे का, ओके, येस. बरं, आणखीन आपल्याकडे एक लिस्ट आहे, बरं का, आणखीन आपल्याकडे एक लिस्ट आहे, ती आहे इनटँजिबल ऍसेट टू रिटर्न ऑफ. इनटँजिबल ऍसेट टू रिटर्न ऑफ, कुठल्या कुठल्या ऍसेट आपण राईट ऑफ करतो, तर मला वाटतं इंटँजिबल ऍसेट टू रिटर्न ऑफ आहे ती म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर और डिबेंचर्स, बरोबर, त्याच्यानंतर मला वाटतं आहे गुडविल, त्याच्यानंतर आहे पेटेंट, त्याच्यानंतर मला वाटतं आहे अजून अंडर रायटिंग कमिशन, अंडर रायटिंग कमिशन, बरोबर,
अजून एक प्रिलिमिनरी एक्सपेन्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर, गुडविल, पेटेंट, अंडर रायटिंग कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस ॲसेट साईडला आलेला. प्रॉफिट अँड लॉस कुठला? ॲसेट साईडचा. बरोबर. हे जे आयटम्स आहे हे आपण कुठल्या एंट्रीत घेत असतो तुम्हाला आठवतंय का? मला वाटतं हे सगळे आयटम आपण शेवटच्या एंट्रीत घेत असतो. करेक्ट आहे का? हे जेवढे आयटम आहेत हे बहुतेक आपण शेवटच्या एंट्रीत घेत असतो. शेवटच्या एंट्रीमध्ये हे आयटम्स आपल्याला घ्यायचे आहेत. बरोबर ना? बरोबर आहे. हे आयटम आपण शेवटच्या एंट्रीत घेत असतो. बरं, नंतर आणखीन तुम्हाला आठवतं का सगळ्यांना जर्नल एंट्री करताना प्रत्येक वेळी कशाचा विचार करायचा आहे? आपण 2 शब्द तयार केले होते. एक होता बाय आणि दुसरा होता टू. बाय या शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये ने. जे पोरं नंतर हे रेकॉर्डेड लेक्चर माझा ऐकतील त्यांनी वहीमध्ये लिहून ठेवाल. बाय या शब्दाचा अर्थ होतो ने आणि टू या शब्दाचा अर्थ होतो पर्यंत. आपण जेव्हा जर्नल करणार आहोत तेव्हा आपल्याला ते उपयोगी पडेल. बायचा अर्थ आहे ने आणि बायचा अर्थ आहे ने आणि टूचा अर्थ आहे पर्यंत. बरोबर. परफेक्टली क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. मी आता आजपासून तो सुरुवात करतोय या आपल्या रिव्हिजन लेक्चरला. तुम्ही आणि आज मला जर जमलं तर मी आत्ता लगेच तुम्हाला आपल्या या ॲपवरती किंवा आपल्या या ग्रुपवरती काही MCQ सेंड करतोय, त्याचा पण अभ्यास करायला लागेल. ओके. बरं, उद्यापासून रोज लेक्चर असणार आहे हे लक्षात राहू द्याल. उद्यापासून रोज लेक्चर असेल. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांची, घरच्यांची, आजूबाजूच्यांची आणि स्वतः तुमची पण.